तर मी आज करणार होते खापरावरल्या मस्त अशा पुरणपोळ्या। तर मी माझी दिवसाची सुरुवात आज पहाटे 5 वाजेपासूनच केली। तर 5 वाजून गेलेले होते आणि मी पटपट घर वगैरे साफ करायला घेतली। पहिली झाडू वगैरे मारली आणि बाहेरचा चिवचिवाट ऐका, किती सुंदर आवाज येतोय बघा। सकाळची वेळ होती आणि हळूहळू उजळत पण होतं। मग मीही माझी ना फास्टमध्ये कामं पटपट आवरून घेतली। तर पहिले बाहेरचा ओटा वगैरे आहे ना क्लीन करून घेतला मी, पाणी वगैरे टाकून धुवून घेतला आणि मग म्हटलं घरातलं आवरू। तर सण वगैरे असला ना तर असंच काही तर घाईघाईमध्ये ना कामं आवरावी लागते आणि दिवसाची सुरुवात अशी मस्त करावी लागते। तर बाहेरचं आहे ना ओटा वगैरे धुवून झाल्यानंतर मी लगेच घरं पुसायला घेतली, झाडून वगैरे लगेच घरं पुसली। अंग वगैरे धुवून म्हणजे आंघोळ वगैरे झालेली होती। मग मीही तयार झाली, पटकनी तयार वगैरे होऊन, कारण स्वयंपाकाला लागायचं होतं, बरीच कामं होती आणि स्वयंपाक जास्त असल्यामुळे ना आज थोडा वेळ लागून जातो। मग बांगड्या वगैरे घातले। तर सण वगैरे असला ना की मला तयार व्हायला खूपच छान आवडतं बरं का। आणि जेव्हा मी देवासाठी ना फुलं घ्यायला गेली होती तेव्हा मला मस्त असे 2 आहे ना आंब्याच्या शाखा भेटलेल्या होत्या आणि तोपर्यंत देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि आंब्याच्या शाखा भेटल्यावर भाऊने लगेच त्या खाल्ल्या। मग मस्त अशी तयारी वगैरे करून देवपूजा झाली। मग मी ना लगेच स्वयंपाकाला लागली। तर स्वयंपाकाच्या आधी ना मला घागरींचं पूजन करायचं होतं। मग वरतून घागरी वगैरे काढून घेतल्या, छान त्यांना स्वच्छ धुवून घेतल्या। भाऊची इथे मस्ती चालू होती। मग घागरी वगैरे धुवून छान अशी ना आखाजीची पूजा मांडून दिली। मी तर अशी मांडते, तुम्ही कशी मांडता नक्की मला सांगा। मग आंबे वगैरे धुवायला टाकले आणि लगेच घेतले आम्ही खापरावरल्या पुरणपोळ्या करण्यासाठी। तर मस्त आलेल्या होत्या, एकदम मऊसूत आणि खूपच छान पोळ्या आलेल्या होत्या बरं का। तर मी दरवेळेस खापरावरच्याच करते आणि सण असला की चुलीवरला स्वयंपाक करायला तर खूपच छान भारी वाटतं आणि टेस्टीही लागतं। तर मस्त अशा माझ्या खापराच्या पुरणपोळ्या ना रेडी झालेल्या होत्या आणि स्वयंपाकही लवकर आवरलेला होता। हे बघा, काळी आमटी, रशी भात, पुरणपोळी, आंबारस असा नैवेद्य देऊन मी आजचा दिवस संपवला। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट